आता जे आपण हे सोयाबीन पाहू शकतो, हे सोयाबीनची वाढ पोंग्या कितकी झाली आहे आणि याच्यात तण आहे. याच्यात तुम्ही परसूट मारू शकता. परसूट मारल्यानंतर तुम्ही याच्यात टाका युरिया. युरिया टाकल्यानंतर याची वाढ चांगली होईल आणि झाडही चांगलं बनवून. हे पाहू शकता सोयाबीन, हे पाहू शकता, हे पहा सोयाबीन. आणि तुम्हाला सांगतो परसूट याच्यात तण झालं पाहिजे नाही, कारण का तण जर झाला तर आपलं सोयाबीनचे जे आहे हे सोयाबीनचं झाड बनणार नाही. कारण का हे पाहून घ्या, हे तण हे एकदा वाढलं, हे पाहून घ्या वाढलं तर मग हे याची वाढ जी आहे हे थांबवून. म्हणून सांगतो की तुम्ही याच्यात परसूट मारा. परसूट मारल्यानंतर युरिया टाका. हे पाहून घ्या कातरून राहिले आणि याच्यात जो आहे कीटकनाशकचा फवारा मारून द्या. तुम्ही पहिले तुम्ही परसूट मारा. परसूट मारल्यानंतर युरिया टाका. युरिया टाकल्यानंतर तुम्ही कीटकनाशकचा फवारा मारू शकता याच्यावर. हे बघून घ्या सोयाबीन अतिशय मस्त आहे. आणि हे सोयाबीन अशी आहे की पंढरीनाथ होय हे सोयाबीन, तर हे पाणी चिबडवार म्हणजे जिथं पाणी साचते आपलं तिथंही हे सोयाबीन चांगली काम करते आणि तिथं चांगली मरत नाही. हे सोयाबीन हे पाणी चिबडे वावरात चालते सोयाबीन. म्हणून पंढरीनाथ तुम्ही सोयाबीन पेरत जा. धन्यवाद. लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकरी मामा नाले या यूट्यूब चॅनलले. धन्यवाद.